भाग 4. काळी कार भरधाव वेगाने त्यांच्या समोरून निघून गेली. आर्यन काही क्षण जागेवरच स्तब्ध उभा राहिला. त्याचा श्वास वेगाने चालू होता. अन्वीने त्याचा हात धरला, पण त्याची नजर अजूनही त्या दूर जात असलेल्या कारवर खिळलेली होती. आर्यन कोण होता तो? अन्वीने पुन्हा विचारलं. आर्यनने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण शब्दच फुटत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर 5 वर्षापूर्वीची ती काळी रात्र उभी राहिली. 5 वर्षापूर्वी त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. आर्यन कॉलेजमध्ये शिकत होता. त्याचा सर्वात जवळचा मित्र होता समर्थ. दोघांची मैत्री संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती. एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी असणारे दोघे. पण एका रात्री समर्थच्या कारचा भीषण अपघात झाला. पोलीस, रुग्णवाहिका, गर्दी सगळ्यांनी एकच बातमी दिली. समर्थचा जागीच मृत्यू झाला. त्या दिवसानंतर आर्यनने स्वतःला दोष दिला, कारण त्या रात्री समर्थ त्यालाच भेटायला निघाला होता. आर्यन वर्तमानात आला. त्याच्या होठांवरून नकळत शब्द बाहेर पडले. नाही, हे अशक्य आहे. अन्वी गोंधळली. काय अशक्य आहे? आर्यन हळू आवाजात म्हणाला. त्या कारमध्ये जो माणूस होता तो समर्थ होता. अन्वी दचकली. पण तो तर 5 वर्षापूर्वी मृत घोषित झाला होता. अन्वीच्या अंगावर काटा आला. मग तू चुकीचं पाहिलं असशील. आर्यनने ठामपणे मान हलवली. नाही, मी त्याला ओळखण्यात कधीच चूक करू शकत नाही. इतक्यात निरीक्षक देशमुख तिथे आले. तुम्ही दोघं ठीक आहात ना? आर्यनने लगेच त्यांना संपूर्ण घटना सांगितली. निरीक्षक काही क्षण विचारात पडले. जर तुम्ही म्हणता ते खरं असेल तर हा केस आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. त्याच रात्री रिया तिच्या भावाच्या बंगल्यात पोहोचली. विक्रम मोठ्या टेबलावर काही कागदपत्र पाहत बसला होता. दादा, आर्यन वाचला. विक्रम हसला. मला माहिती आहे. मग आता घाई करू नकोस. पण तो सत्याजवळ पोचतोय, विक्रम शांतपणे म्हणाला. तो जितका सत्याजवळ जाईल तितका आपल्या जाळ्यात अडकत जाईल. रिया गोंधळली. म्हणजे? विक्रमने टेबलवरील एक जुना फोटो तिच्यासमोर ठेवला. फोटोत 4 जण उभे होते. आर्यनचे बाबा, एक अनोळखी व्यक्ती, विक्रम आणि समर्थ. रिया आश्चर्यचकित झाली. समर्थ? विक्रमच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटले. हो, खेळ अजून सुरू झालाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन आणि अन्वी समर्थच्या जुन्या घराकडे गेले. ते घर 5 वर्षापूर्वी बंद होतं. दारावर धूळ साचली होती. खिडक्या मोडकळीस आल्या होत्या. आर्यनने हळूच दार ढकललं. आत पूर्ण अंधार होता. भिंतीवर कोळ्यांची जाळी. सगळीकडे शांतता. जणू वेळ इथेच थांबला होता. दोघे हळूहळू आत गेले. अचानक वरच्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. धाड! अन्वी घाबरून आर्यनचा हात पकडला. इथे कोणीतरी आहे. आर्यनने मोबाईलची टॉर्च सुरू केली. दोघे पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरीवर धुळीचा जाड थर होता, पण मध्येच त्यांना ताज्या पावलांचे ठसे दिसले. आर्यन थांबला. अन्वी, कोणीतरी अलीकडेच इथे आलं आहे. ते दोघे वर पोहोचले. एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आर्यननं दार हळूच ढकललं. आत कोणीच नव्हतं, पण टेबलावर एक लिफाफा ठेवलेला होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आर्यन, जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 12 वाजता जुन्या बंदरावर एकटाच ये. खाली एकच सही होती. समर्थ, आर्यन आणि अन्वी एकमेकांकडे पाहत राहिले. 5 वर्षापूर्वी मृत झालेला माणूस आज त्याला पत्र लिहत होता आणि त्याला भेटायला बोलवत होता. रात्रीचे 11:40 झाली होती. शहर झोपलं होतं, पण आर्यनच्या मनात विचाराचं वादळ उसळलं होतं. समर्थच्या घरातून मिळालेलं पत्र त्याच्या हातात होतं. त्या पत्रावरचं हस्ताक्षर, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वळण ते समर्थचंच होतं. अन्वीने पुन्हा एकदा पत्र हातात घेतलं. आर्यन, मला अजूनही वाटतं ही कोणाची तरी चाल आहे. आर्यन शांतपणे म्हणाला. मलाही तसंच वाटतं, पण जर हे खरंच समर्थानं लिहिलं असेल तर मला जायलाच हवं. एकटा पत्राचं तसंच लिहिलं आहे. अन्वीने ठाम आवाजात उत्तर दिलं. मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही. आर्यन तिच्याकडे पाहून हलकसा हसला. तुझी काळजी मला समजते, पण जर हा सापळा असेल तर तुला धोक्यात घालणं मला मान्य नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. आता पुन्हा तुला गमावण्याची भीती मला सहन होणार नाही. आर्यनने तिचे दोन्ही हात हातात घेतले. मी वचन देतो, परत येईन. रात्री 12 वाजण्याच्या 5 मिनिट आधी आर्यन जुन्या बंदरावर पोहोचला.
कधी काळी गजबजलेलं ते बंदर आता ओस पडलं होतं. तुटलेले गोदाम, गजलेले कंटेनर, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि गडद शांतता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. कोणीच दिसत नव्हतं. अचानक मागून एक आवाज आला. तू आलास? आर्यनने क्षणात मागे वळून पाहिलं. काळ्या हुडीमध्ये एक व्यक्ती उभी होती, चेहरा सावलीत लपलेला. आर्यन पुढे सरकला. कोण आहेस तू? त्या व्यक्तीने हळूहळू हुडी मागे केला. आर्यनच्या डोळ्यात आत्मविश्वास दाटला. समर्थ, तोच चेहरा, तीच नजर, तोच आवाज. आर्यन काही क्षण बोलूच शकला नाही. हे कसं शक्य आहे? समर्थ हळू आवाजात म्हणाला. कारण मी कधीच मेलो नव्हतो. आर्यनच्या डोक्यात जणू स्फोटच झाला. मग त्या अपघाताचं काय? समर्थने समुद्राकडे पाहिले. तो अपघात नव्हता, ती योजना होती. कोणाची? अशा लोकांची ज्यांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत फार थोड्यांमध्ये असते. स्पष्ट बोल. समर्थ काही क्षण शांत राहिला. 5 वर्षापूर्वी मी आणि तुझे बाबा एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे पुरावे गोळा करत होतो. आर्यन स्तब्ध झाला. काय? त्या घोटाळ्यात शहरातील अनेक मोठी नावं होती. राजकारणी, बिल्डर्स आणि समर्थ. वाक्य पूर्ण करणार इतक्या धाड गोळीचा आवाज घुमला. समर्थने क्षणात आर्यनला खाली ढकललं. गोळी त्याच्या डोक्यावरून गेली. पळ! समर्थ ओरडला. गोदामाच्या मागून 4 मुखवटा घातलेले माणसं बाहेर आली. त्यांच्या हातात बंदुका होत्या. आर्यन आणि समर्थ कंटेनरच्या आड लपले. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. धाड 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 लोखंडी कंटेनरवर गोळ्या आपटत होत्या. आर्यनने विचारलं, हे कोण आहेत? समर्थ म्हणाला, ज्यांना सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही. दुसरीकडे अन्वी घरी थांबू शकली नाही. तिने आर्यनचं लोकेशन मोबाईलवर पाहिलं. ती लगेच कार घेऊन बंगल्याच्या दिशेने निघाली. तिच्या मनात एकच भीती होती. देवा, आर्यन सुरक्षित असू दे. बंदरावर समर्थने आपल्या खिशातून एक छोटी पेन ड्राईव्ह काढली. आर्यन, ही घे. यात काय आहे? सगळे पुरावे. मग तू स्वतः का नाही बाहेर आलास? समर्थच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. कारण मी जिवंत आहे. हे ज्यांना कळेल ते मला संपवतील. आर्यन पेन ड्राईव्ह घ्यायला पुढे झाला. इतक्यात आणखी एक गोळी झाडली गेली. गोळी थेट समर्थच्या खांद्याला घासून तो खाली कोसळला. आर्यन धावत त्याच्याकडे गेला. समर्थ वेदनेत म्हणाला, आर्यन, काहीही झालं तरी ही पेन ड्राईव्ह वाचव. तेवढ्यात दुरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. मुखवटा घातलेले हल्लेखोर पळू लागले. पण त्याच्यातील एक जण जाताना मोठ्याने म्हणाला, विक्रम सरांना सांगा, पहिला प्लॅन फेल झाला. हे शब्द ऐकताच आर्यनला खात्री झाली. या सगळ्या कटाच्या मागे विक्रमच आहे. पण अजूनही त्याला एक प्रश्न सतावत होता. समर्थ 5 वर्ष नेमका कुठे होता? आणि त्याच क्षणी त्याच्या हातातील पेनड्राईव्ह अचानक लाल रंगाने लिंक होऊ लागली. समर्थ घाबरून ओरडला, आर्यन, ती खाली टाक. त्यात समर्थचा आवाज भीतीने थरथरत होता. आर्यन, ती पेनड्राईव्ह खाली टाक. त्यात बॉम्ब आहे. क्षणाचाही विलंब न करता आर्यनने पेनड्राईव्ह दूर फेकून दिला. 2 सेकंद, 3 सेकंद आणि धाम! प्रचंड स्फोट झाला. आगीचा मोठा लोळ हवेत उडाला. कंटेनरचे तुकडे 4ही दिशांना विरघळले. धुराचा जाड काळा ढग संपूर्ण बंदरावर पसरला. आर्यनने समर्थला धरून जमिनीवर ओढलं. काही लोखंडी तुकडे त्यांच्या अगदी जवळ येऊन पडले. तेवढ्यात अन्वीची कार बंदरावर येऊन थांबली. स्फोटाचा आवाज ऐकताच तिच्या छातीत धस झालं. आर्यन! ती वेड्यासारखी धावत आत आली. धुरातून तिला आर्यन दिसला. तो जखमी झाला होता, पण सुरक्षित होता. अन्वीने धावत जाऊन त्याला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? आर्यनने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी ठीक आहे, पण समर्थ जखमी आहे. समर्थच्या खांद्यातून सतत रक्त वाहत होतं. अन्वीने लगेच तिचा दुपट्टा फाडून जखमेवर घट्ट बांधला. समर्थ तिच्याकडे पाहून हलकसा हसला. तू अजूनही तशीच आहेस? आणि अन्वी आश्चर्याने म्हणाली, तुला मी ओळखीची आहे. समर्थने उत्तर दिले, आर्यन रोज तुझ्याबद्दल बोलायचा. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. काही मिनिटात पोलीस आणि ॲम्ब्युलन्स तेथे पोहोचले. निरीक्षक देशमुखांनी संपूर्ण परिसर सील केला. स्फोट झालेल्या जागेची तपासणी सुरू झाली. एक पोलीस धावत आला. सर, इथे रिमोट डिटोनेटरचा तुकडा सापडला आहे. देशमुख गंभीर झाले. म्हणजे हा पूर्वनियोजित हल्ला होता. समर्थला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आर्यन अस्वस्थपणे फिरत होता. अन्वी त्याला धीर देत होती. तेवढ्यात निरीक्षकांनी आर्यनला बाजूला बोलावलं. तुझ्या मित्राने एक मोठं रहस्य लपवलंय आहे. कसलं? देशमुखांनी एक फाईल त्याच्या हातात दिली. सरकारी नोंदीनुसार समर्थ 5 वर्षापूर्वी मेला. मला माहिती आहे. पण निरीक्षक थांबले. गेल्या 5 वर्षात त्याने त्याच्या नावाने देशातील वेगवेगळ्या शहरात अनेक व्यवहार झाले आहेत. आर्यन चकित झाला. म्हणजे कोणीतरी समर्थचं नाव वापरत होतं. त्याचवेळी विक्रम म्हणाला. विक्रम आपल्या फार्महाऊसमध्ये संतापाने टेबलावर हात आपटत होता. एक साधी पेनड्राईव्हसुद्धा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू दिलीत. त्याचा माणूस घाबरत म्हणाला. सर, समर्थमध्ये आला. विक्रमच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मग आता शेवटचा डाव खेळायची वेळ आली आहे. रिया घाबरून म्हणाली. दादा, आता हे सगळं थांबव. विक्रमने तिच्याकडे रोखून पाहिले. उशीर झाला आहे, पण मला आर्यनला मारायचं नाही, विक्रम थंड आवाजात म्हणाला. आता हा खेळ प्रेमाचा राहिलेला नाही, हा करोडोचा आहे. रात्री उशिरा समर्थला शुद्ध आले. आर्यन आणि अन्वी त्याच्या पलंगाजवळ बसले होते. समर्थने हळूच डोळे उघडले. आर्यन, हो, मी इथेच आहे. समर्थने खिशातून एक लहानशी धातूची चावी काढली. ही घे. ही कशाची चावी आहे? समर्थ कुजबुजला. रेल्वे स्टेशनच्या ब्लॉक रूममध्ये लॉकर नंबर 217. तिथे काय आहे? समर्थ म्हणाला. खरे पुरावे आणि त्या फाईलची दुसरी प्रत. आर्यन आणि अन्वी एकमेकांकडे पाहू लागले. आता त्यांना समजलं होतं, खरा खेळ अजून सुरू व्हायचा होता. पण त्याच क्षणी हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगमध्ये एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून 4 मुखवटा घातलेले माणसं खाली उतरले. त्यांच्या हातात शस्त्र होते. त्यांच्यातला एक मोबाईलवर म्हणाला. समर्थ जिवंत राहता कामा नये आणि आर्यनलाही आजच संपवा. हॉस्पिटलवर आणखी एका जीवघेण्या हल्ल्याची सावली पडत होती. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण हॉस्पिटल शांत झोपेत असल्यासारखं वाटत होतं. कॉरिडॉरमध्ये फक्त नर्सेसची हलकी पावलं ऐकू येत होती. पण त्या शांततेच्या मागे एक भीषण वादळ दडलं होतं. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी असलेली काळी SUV हळूहळू बंद झाली. 4 मुखवटा घातलेली माणसं खाली उतरले. त्यांच्या हातात सायलेन्सर लावलेली पिस्तूल होती. त्यांच्यातला प्रमुख हळू आवाजात म्हणाला. लक्षात ठेवा, समर्थ जिवंत राहिला तर विक्रम सरांचं सगळं साम्राज्य संपेल. दुसरा म्हणाला. आणि आर्यन, तो मध्ये आला तर त्यालाही संपवा. दुसरीकडे आर्यनला झोप येत नव्हती. तो हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. अचानक त्याच्या नजरेस पार्किंगमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसली. 4 सावल्या हळूहळू इमारतीकडे येत होत्या. त्याच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तो तात्काळ अन्वीजवळ धावत गेला. अन्वी, काहीतरी गडबड आहे. काय झालं? कोणीतरी इथे येतंय. तेवढ्यात हॉस्पिटलचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. टक. संपूर्ण इमारत अंधारात बुडाली. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट उडाली. काही क्षणांनी इमर्जन्सी लाईट सुरू झाले, पण मंद लाल प्रकाशामुळे वातावरण अधिकच भयावह झालं. अन्वीने आर्यनचा हात घट्ट पकडला. मला भीती वाटत आहे. आर्यन शांतपणे म्हणाला. घाबरू नकोस, मी आहे. समर्थच्या रूमच्या दिशेने काही पावलांचे आवाज येऊ लागले. टक टक टक. आर्यनने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिले. 2 मुखवटाधारी माणसं कॉरिडॉरमध्ये पुढे येत होती. त्यांनी रूम नंबर तपासायला सुरुवात केली. समर्थची रूम कुठे आहे? आर्यनला सगळं समजलं. त्याने लगेच अन्वीला कुजबुजत सांगितलं. तू लगेच नर्स स्टेशनवर जाऊन पोलिसांना फोन कर. आणि मी त्यांना इथे येऊ देणार नाही. अन्वीच्या डोळ्यात भीती होती. एकटा आर्यन हलकसा हसला. तुझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी मी काहीही करेन. अन्वी धावत नर्स स्टेशनकडे निघाली. आर्यनने समर्थचा रूमचं दार आतून लॉक केलं. समर्थ अजूनही अशक्त होता. आर्यन, काही बोलू नकोस. समर्थने त्याचा हात पकडला. जर मी वाचलो नाही, आर्यनने त्याला थांबवलं. असं काही होणार नाही. बाहेर मुखवटाधारी माणसांनी रूम ओळखली. त्याच्यातला एक म्हणाला. दार तोडा. धाड. पहिला लाथेचा आवाज. धाड. दुसरा प्रहार. दार हलायला लागलं. आर्यनने आजूबाजूला पाहिलं. त्यांच्या हातात फक्त एक लोखंडी स्टँड होता.
दार तिसऱ्यांदा आदळलं आणि दार तुटून खाली पडलं. 2 हल्लेखोर आत घुसले. पहिल्याच माणसावर आर्यनने स्टँडने जोरदार वार केला. तो खाली कोसळला. दुसऱ्याने बंदूक रोखली. गोळी झाडणार इतक्यात अन्वीने मागून अग्निशामक यंत्र त्याच्या पाठीवर जोरात आपटलं. तोही खाली पडला. आर्यन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मी तुला पळायला सांगितलं होतं. अन्वी हसत म्हणाली, तुला एकट्याला कधीच सोडणार नाही. तेवढ्यात काही 2 हल्लेखोर आत घुसले. कॉरिडॉरमध्ये झटापट सुरू झाली. रुग्ण ओरडू लागले. नर्सेस इकडे तिकडे पळू लागल्या. इतक्यात ऊ पोलिसांच्या गाड्यांचं सायरन हॉस्पिटलमध्ये घुमू लागले. निरीक्षक देशमुख मोठ्या फौजेसह आत धावले. कोणीही पळू देऊ नका. गोळीबार झाला. 2 हल्लेखोर पकडले गेले, पण त्यांचा प्रमुख हॉस्पिटलच्या मागच्या जिन्याने पळून गेला. पोलिसांनी पकडलेल्या हल्लेखोरांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो काहीच बोलला नव्हता. निरीक्षकांनी त्याच्यासमोर विक्रमचा फोटो ठेवला. क्षणभर त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. देशमुखांनी ते ओळखलं. म्हणजे विक्रमच या सगळ्याच्या मागे आहे. तो काही बोलणार इतक्यात हल्लेखोरांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. जो पकडला जाईल त्याने जिवंत राहायचं नाही. पुढच्या क्षणी हल्लेखोराच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्याने आधीच विषाची कॅप्सूल गिळली होती. डॉक्टर धावत आले, पण काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. सगळे हादरले. विक्रम प्रत्येक पुरावा संपवत होता. समर्थने आर्यनला पुन्हा ती छोटी चावी दिली. यामुळे त्याने ठाम आवाजात म्हटलं, उद्या सकाळी रेल्वे स्टेशन लॉकर नंबर 217 तिथे तुला फक्त पुरावेच नाही तर असा एक व्हिडिओ मिळेल जो विक्रमचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करेल. आर्यनने चावी घट्ट मुठीत पकडली, पण त्याच वेळी विक्रम आपल्या ऑफिसमध्ये बसून CCTVवर हे सगळं पाहत होता. तो हसला आणि म्हणाला, जा आर्यन, लॉकर उघड, कारण तिथे तुझ्यासाठी मी आणखी एक सापळा तयार ठेवला आहे. पहाटेचे 6 वाजले होते. रात्रभर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनांमुळे आर्यन, अन्वी आणि निरीक्षक देशमुख यांना डोळा लागला नव्हता. समर्थची प्रकृती स्थिर होती, पण त्याने दिलेला लॉकर नंबर 217च्या चावीने सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. आर्यनने चावी हातात घेतली आणि म्हणाला, आज या चावीमागचं रहस्य समोर येणार. अन्वीने त्याचा हात घट्ट पकडला. मीही तुझ्या सोबत येणार, निरीक्षक देशमुख म्हणाले. यावेळी कोणतीही जोखीम घेणार नाही. माझी टीम आधीच स्टेशनवर पोहोचेल. रेल्वे स्टेशन सकाळीच गर्दी सुरू झाली होती. प्रवासी धावत होते. कोणी चहा घेत होतं तर कोणी गाडी पकडण्यासाठी पळत होतं. या गर्दीत आर्यन, अन्वी आणि देशमुख शांतपणे ब्लॉक रूमकडे गेले. लॉकर क्रमांक 217. आर्यनने थरथरत्या हाताने चावी फिरवली. टक. लॉकरचं दार हळूच उघडलं. आत एक काळी बॅग ठेवलेली होती. आर्यनने बॅग बाहेर काढली. सगळ्यांच्या नजरा त्या बॅगेवर खिळल्या होत्या. त्याने झीप उघडली. आत एक लॅपटॉप, काही कागदपत्र, एक हार्ड डिस्क आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर लिहिलं होतं, जर हे वाचत असाल तर याचा अर्थ मी अजूनही संकटात आहे. आर्यनने पत्र उघडलं. ते समर्थने लिहिलं होतं, आर्यन, जर ही बॅग तुझ्या हातात आली असेल तर समज की विक्रम आता शेवटचा डाव खेळणार आहे. या लॅपटॉपमध्ये त्याच्या काळ्या पैशाचे व्यवहार, बनावट कंपन्या आणि अनेक प्रभावशाली लोकांचे पुरावे आहेत. पण सर्वात मोठा धक्का अजून बाकी आहे. या संपूर्ण कटात असा एक माणूस आहे ज्याच्यावर तू अजूनही पूर्ण विश्वास ठेवतोस. पत्र वाचून आर्यन गोंधळला. माझ्यावर विश्वास असलेला माणूस कोण? देशमुखांनी लॅपटॉप सुरू केला. पासवर्ड टाकल्यावर अनेक फोल्डर्स दिसू लागले. एक फोल्डर होता ट्रूथ फायनल MP4. व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर विक्रम दिसत होता. तो एका मोठ्या व्यवहाराबद्दल बोलत होता. त्याच्या शेजारी अनेक उद्योगपती बसले होते आणि अचानक स्क्रीनवर एक परिचित चेहरा दिसला. आर्यनचा श्वास थांबला नाही. तो कुजबुजला. तो चेहरा होता आर्यनचे काका विनायक देशमुख, ज्यांनी लहानपणापासून त्याला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं होतं. अन्वी अवाक झाली. हे कसं शक्य आहे? तेवढ्यात स्टेशनवर अचानक वीज गेली. क्षणात गोंधळ उडाला. अंधाराचा फायदा घेत काही मुखवटाधारी लोक
ब्लॉक रूममध्ये घुसले. बॅग हिसका एकाने आर्यनवर झडप घातली. आर्यनने बॅग घट्ट पकडली. अन्वीने जवळच्या अग्निशमन सिलेंडर उचलून हल्लेखोरांना जोरदार धक्का दिला. देशमुखांनी बंदूक काढली. पोलीस शस्त्र खाली ठेवा, पण हल्लेखोर धुराचे बॉम्ब फेकून पळून गेले. धुरामुळे काहीच दिसत नव्हतं. जेव्हा धूर कमी झाला, आर्यनने बॅग तपासली. लॅपटॉप होता, हार्ड डिस्क होती, पण मुख्य फाईल असलेला पेनड्राईव्ह गायब होता. त्याच वेळी विक्रम आपल्या आलिशान ऑफिसमध्ये बसून हसत होता. त्याच्या टेबलावर तोच पेनड्राईव्ह पडला होता. रिया चिंतेने विचारत होती, दादा अजून किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार? विक्रम थंडपणे म्हणाला, जोपर्यंत मला हवं ते मिळत नाही. रिया हळू आवाजात म्हणाली, मला हे सगळं संपवायचं आहे. विक्रमने तिच्याकडे रोखून पाहिलं. उशीर झाला आहे रिया. हॉस्पिटलकडे परत जात असताना समर्थने आर्यनला फोन केला. त्याचा आवाज खूपच कमकुवत होता. आर्यन, लक्ष देऊन ऐक. हो बोल. तुझ्या काकांवर लगेच विश्वास ठेवू नकोस. का? कारण इतक्यात फोनवर मोठा स्फोटाचा आवाज झाला. लाईन कट झाली. समर्थ. आर्यन ओरडत राहिला. फोन बंद झाला. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन हॉस्पिटलमध्ये देशमुखांच्या फोनवर तातडीचा संदेश आला. हॉस्पिटलमध्ये स्फोट. समर्थची खोली पूर्णपणे उद्ध्वस्त. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. तो वेड्यासारखा हॉस्पिटलकडे धावू लागला. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं त्या स्फोटात समर्थ वाचला की नाही. आणि जर तो गेला असेल तर विक्रम विरुद्धचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार कायमचा गप्प झाला होता. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.